मग बाबासाहेबांनी ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहे ह्या का दिल्यात आपल्याला? काय कारण आहे? भगवान बुद्धापेक्षा बाबासाहेब ह्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ होती का? स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा सद्धम्म, या सद्धम्माचा अहोरात्र प्रचार प्रसार करणारा पावन पवित्र भिक्खू संघ, महामानव पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. आज या ठिकाणी 16वी धम्म परिषद बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती निमित्त आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. त्या निमित्तानं या ठिकाणी उद्घाटक भदंत विशुद्धानंद महाथेरो, आयोजक पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंस महाथेरो, पूज्य भिक्खू मंगलबोधी, पूज्य भिक्खू यशोदीप आणि पूज्य भिक्खू सुगतानंद बोधी, श्रामनिर्गण उपासक आणि उपासिका. आपण बाबासाहेबांच्या पूर्ण चरित्र हे ऐकलेलं आहे आणि आता तेच ते सांगायचं ते बरोबर नाही. म्हणून मी थोडासा विषय हा वेगळा मांडणार आहे. आतापर्यंत जे बाबासाहेबांवर जे बोलले पंथीजी, ते सर्व त्यांचे चरित्र, त्यांनी केलेलं कार्य याच्यावरच बोललेले आहे. परंतु मी हा जो विषय आहे थोडा वेगळा मांडणार आहे. माझा विषय असा आहे की बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला. 1956 साली नागपूरला आपल्याला जो धम्म दिला, बुद्ध धम्म, त्यात आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. मग 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्याच्यात 22 प्रतिज्ञा नाहीये. मग बाबासाहेबांनी ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहे ह्या का दिल्यात आपल्याला? काय कारण आहे? भगवान बुद्धापेक्षा बाबासाहेब ह्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ होती का? किंवा भगवान बुद्धाचं जे ज्ञान आहे त्यांच्यापेक्षा काही वेगळं सांगत आहे का बाबासाहेबांना? मग का दिल्या असतील या 22 प्रतिज्ञा? काय कारण असेल याचं? तर याचं अत्यंत मोठं कारण आहे जे आपण कोणी समजू शकलो नाही. ह्या ज्या 11 प्रतिज्ञा आहे त्या 11 प्रतिज्ञा, नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं येतेन सचवचन हो तुम्ही जय मंगल. 11 प्रतिज्ञा अशा आहे की नथी मे शरणंगायं बुद्धो मे शरणं वरं, आणि त्याच्यानंतर ज्या 11 आहेत येतेन सचवचन हो तुम्ही जय मंगल. ह्या जर 11 पाळल्या आणि ह्या 11चं जर आपण नीट आचरण केलं तर आपलं जय कल्याण होणार आहे. मग 11 ज्या आहेत ह्या की मी बुद्धाला अनुसरणार आहे. बुद्धाशिवाय माझं कोणतंही दैवत नाहीये. खरंच नाहीये का आपलं दैवत? आम्ही परित्राण पाठासाठी जातो, कोणाच्या बर्थडे साठी जातो, प्रत्येकाच्या घरात आम्हाला जावं लागतं. तर त्या घरामध्ये जसं घर असेल तशी त्या घरामध्ये व्यवस्था असते. हे सर्व भिक्षूला माहिती आहे, पण सांगत नाही कोणी. काय तर एक स्वतंत्र असं देवार असतं. आणि आता सर्वात श्रीमंत जर देव असेल कोणी तर शिर्डीचा साईबाबा आहे. प्रत्येकाच्या घरात आहे आणि प्रत्येकाच्या हृदयात सुद्धा आहे. म्हणून हे जे हिंदूकरण आपल्या जे ठासून भरलेलं आहे बऱ्याच वर्षापासून, ते आजही आपलं निघालं नाही. त्याला कारण एक आहे, आपल्या पूर्वजांनी हा जो बौद्ध धम्म आहे बाबासाहेबांच्या देखत हा घेतलेला आहे. पंचशील आणि हे जे 22 प्रतिज्ञा त्यांनी घेतलेल्या आहेत. आपल्याला कोण घेतलेल्या 22 प्रतिज्ञा सांगा? धम्म कोण स्वीकारलेला आहे? आणि म्हणून हे जे बंदीचे सांगतायत की हे जे उद्रेक चालू आहे हा आपला धम्म स्वीकारलेला नाही. आपल्याला धम्माची माहिती नाहीये, 22 प्रतिज्ञेचं पालन नाहीये, आणि म्हणून आपण हे जे चालू आहे बाबासाहेबांचं खच्चीकरण करत आहोत आपण त्यांच्या विचाराचं.
तर ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहे आणि ह्या 22 प्रतिज्ञामध्ये जी पहिली प्रतिज्ञा आहे की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही आणि त्यांची पूजा करणार नाही. आता ब्रह्म कोण आहे, विष्णू कोण आहे, महेश कोण आहे हे आपण समजूनच घेतलं नाही ना. तर हा ब्रह्म जो आहे हिंदू धर्मानं हा निर्माण केलेला ब्रह्म आहे. आपल्या धर्मामध्ये सुद्धा ब्रह्म आहे, परंतु आपला जो ब्रह्म आहे हा वैज्ञानिक तत्वावर आहे आणि त्यांचा जो ब्रह्म आहे हा काल्पनिक तत्वावर आहे. त्यांचा जो ब्रह्म आहे त्या ब्रह्मानं जाती व्यवस्था निर्माण केल्या. काय जाती व्यवस्था निर्माण केल्या म्हणे ब्रह्माच्या तोंडातून ब्राह्मण जन्माला आले आणि क्षत्रिय बाहूतून जन्माला आले, वैश्य पोटातून जन्माला आले आणि शूद्र पायातून जन्माला आले. मग बघा ह्या ब्रह्मा तो कोण आहे की सर्वांचा जन्म देता, दुसरा जो आहे सर्वांचा रक्षण करता, ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि तिसरा जो आहे तो अन्नदाता. तर अशा पद्धतीनं यांची ही व्यवस्था केलेली आहे आणि ह्या व्यवस्थेनुसार आपल्याला ही प्रतिज्ञा समजलेली नाही ही काय आहे म्हणून. तर ही वर्ण व्यवस्था आहे. बाबासाहेबांनी आपल्याला याच्यासाठी या ज्या 22 प्रतिज्ञा दिल्या भगवान बुद्धांनी नाही दिल्या, आपल्याला ह्या बाबासाहेबांनी दिल्या. कारण कालांतराने ह्या ब्रह्माची निर्मिती झाली, हिंदू धर्माने जाती व्यवस्था निर्माण केली आणि ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी ह्या प्रतिज्ञा आपल्याला दिलेल्या आहे, पण त्या आपण आजपर्यंत समजून घेतल्या नाही. मग त्या ठिकाणी काय तर ब्रह्मानं तोंडातून जन्म दिला असं खरंच होऊ शकतं का हो? लक्षात घ्या की एखाद्या त्या ब्राह्मणानं उलटी केली लगेच सर्व ब्राह्मण तयार झाले, सर्व जातीचे सर्व ब्राह्मण शेंडीवाले सारे, आणि त्याच्या तिथं काही माणसाची गरज नाही, गर्भपिशवीची गरज नाही, बाईची गरज नाही, लगेच त्या तोंडातूनच तयार झाले क्षत्रिय बाहूतून. तर मग ते दंड पिळला की लगेच सर्व रणगाडे, त्याच्यानंतर ते सर्व त्याचे काही जे साहित्य असतं युद्धाचं ते शिपाई सारे त्या बाहूतून तयार झाले. असं कुठं होऊ शकतं का? त्याच्यानंतर पोटातून ते वैश्य तयार झाले. तर त्यांच्या तराजू काटे किलो माप सर्व दुकानं, कपड्याची दुकानं, किराणा दुकानं सर्व पोटातून निघाले. असं होऊ शकतं? त्याच्यानंतर शेवटचे राहिले शूद्र, तर त्यांना असे पाय झटकले लगेच झाडूवाले पोछावाले असे तयार झाले. असं होईल का? मग आपण ही जी त्यांनी परिस्थिती निर्माण केलेली आहे, ही जे त्यांनी त्या ब्रह्माच्या तोंडून, त्याच्या बाहूतून, त्याच्या पोटातून, त्याच्या पायातून ही जी निर्मिती केली आहे ही तद्दन खोटी आहे. बाबासाहेबांनी याच्यावर सखोल असा अभ्यास केला असं कुठंच होऊ शकत नाही. बरं, एक उदाहरण आहे. 2 मित्र होते, एक ब्राह्मण होता आणि एक बौद्ध होता. दोघे एका ऑफिस मध्ये काम करत होते, सारख्या पोस्टला होते. त्या ब्राह्मणाची बाई बाळंतीण होण्यासाठी, म्हणजे आज उद्या बाळंतीण होणार आहे ती, म्हणून त्यानं ऑफिस मध्ये मोठ्या साहेबांकडे अर्ज केला की मला सुट्टी पाहिजे साहेब. तो म्हणलं कशाला पाहिजे सुट्टी? तर माझ्या बाईची डिलिव्हरी आहे. मग त्याला सुट्टी दिली साहेबांनी. आता सुट्टी दिली तर तो बौद्धाचा जो साहेब होता त्याच्याबरोबर त्याची चांगली मैत्री होती. त्यानं आल्या त्याला सांगितलं, अरे माझी सुट्टी मंजूर झाली आणि आता मी जाणार आहे. तो म्हणे कसे तुझी सुट्टी मंजूर झाली? कशासाठी? म्हणे माझी बाई डिलिव्हरी होणार आहे. तर म्हणला त्यानं काय केलं, त्याला काही सांगलं नाही, खरा अर्ज दिला आणि चाल म्हणला. आता म्हणजे कुठं? साहेबाकडं. त्यानं काही सांगलं नाही त्याला मी काय लिहिलेले म्हणून. तर म्हणला चला आता साहेबाकडे जाऊ आपण. साहेबाकडे गेलो. साहेब म्हणले मला बी सुट्टी पाहिजे. तुला कशाला सुट्टी पाहिजे? तर म्हणे मला याच्या बाईचं ऑपरेशन हे पाहिजे, डिलिव्हरी पाहिजे म्हणे. अरे मूर्खा म्हणे, त्याच्या बाईची डिलिव्हरी तू कसं काय पाहू शकतो? म्हणे साहेब यांच्या ग्रंथात असं लिहिलेलं आहे की ब्राह्मण हे तोंडातून जन्माला येतात, मला त्या तोंडातून कसे जन्माला येतात हे पाहायचंय. मग तो त्याचा मित्र म्हणाला
मित्रा थांब, असं काही होत नाही, त्या अर्ज फेकून दे, असं काही होत नाही. ती जी बाई आहे तुमच्याच बाईसारखी ऋतुमती होते, फलवती होते आणि ती त्याच्यानंतर गरोदर राहते. गरोदर राहिल्यानंतर तिचे 9 महिने 9 दिवस भरल्यानंतर ती डिलिव्हरी होते तुमच्या बाईसारखीच, आणि त्याच्यानंतर ती अंगावर दूध पाजते, मुलाला लहान मोठं करते. मग तुम्ही का सांगता असं की तोंडातून ब्राह्मण जन्माला येतात? हे खोटं आहे असं सांगा ना. ते म्हणले बरोबर आहे, परंतु असं काही होत नाही. तर हे सर्व थोतांड आहे, म्हणून बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा आपल्याला दिलेली आहे. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही. आता हा ब्रह्माचा झाला, आता राहिला विष्णू. तर विष्णू म्हणजे आपला सर्व पोशिंदा आहे, सर्व काही अन्न धान्य सर्व पुरवणार आहे का नाही. तर मग पोशिंदा आहे, तर मग त्यानं ज्यावेळेस आपला करुणा झाला, मग ब्रह्मा विष्णू महेश तिघ होते ना, हे आहे ना संरक्षणासाठी. मग त्यावेळेस जे अन्नाचे किट आहे, जे ज्या लोकांना खायला नव्हतं त्यांनी पुरवला पाहिजे होते ना. ते काय पत्ते खेळत होते का मग त्या ठिकाणी? जर आहे ब्रह्मा विष्णू महेश आहे, तर मग त्यांनी पुरवला पाहिजे होतं ते करुणामध्ये सर्व लोकांना. का बरं या लोकांनी, ज्या ज्या लोकांना दया आली त्या लोकांनी बिचाऱ्यांनी कोणी डाळीचे तांदळाचे तिखट मिरची सर्व हे जे पाकिटं वाटले, लोकांचं जीवन वाचवलं, तर ते त्यांनी का नाही केलं काम? ते जर बाप आहेत आपले, पोशिंदे आहेत ते आपले, मग त्यांचं काम येणं पाहिजे. त्यांनी पोशिंद्याचं काम करायला पाहिजे ना. तर त्यांनी ते केलेलं नाही. म्हणजे तो विष्णू जो आहे तो बी खोटा आहे, त्याने काही केलेलं नाहीये आणि असं काही होत नाही. आणि राहिला आता ब्रह्मा विष्णू महेश, तर हा संरक्षण करतो. तर त्याने कुठे काही संरक्षण केलेलं नाहीये. कारण काय होतं बघा, की आपल्याला कोणतेही ग्रंथ वाचण्याचा किंवा लिहिण्याचा किंवा ऐकण्याचा किंवा तोंडाने बोलण्याचे सुद्धा आपल्याला मुभा नव्हती, बोलता येत नव्हतं. कारण का, जर कोणी ऐकला ग्रंथ त्याच्या कानात शिस होतच होते, जर तोंडातून ग्रंथ त्याचा उच्चार केला तर जीभ कापत होते. आणि एवढं जर कधी नाही ऐकलं त्यानं, तर उकळत्या कढाईच्या तेलामध्ये कढई ठेवायची, त्याच्यात तेल टाकायचे, उकळत त्याच्यात टाकायचे. मग हा विष्णू का कुठं झोपला होता का? त्याला दिसत नव्हतं का? आज एखादी माता घरामध्ये 2 मुलं ते स्वयंपाक करत असताना दोघं भांडतात, लहान मुलं. तर ती म्हणते, जो खोडकर असतो तो आईला माहित असतो कोण खोडकर आहे, मुलगा आहे का मुलगी आहे. तर ती म्हणते, अरे बाळा तिला मारू नको, चुप बैस. मग ही आई समजावण्याचं काम करते कोणाला, तिच्या मुलाला. तसं हा जो आहे विष्णू, यानं कोणतं आपलं संरक्षण केलं? त्याला दिसलं नाही का की ह्या लोकांच्या एका सर्वांचा तो बापाचा आहे ना, सर्वांचा तो संरक्षण करता आहे ना. मग त्यानं आपले जे कढाई टाकत होते, शिस होतच होते, हे का त्याला दिसत नव्हतं का? दिसायला पाहिजे होतं ना, की ह्या लोकांचे एवढे हाल चाललेत, एवढे हाल करून त्यांना मारतायत. आणि सर्व ते एकच आहेत ना, सर्वांचा जीव सारखा आहे, सर्वांचं रक्त सारखं आहे, सर्वांच्या हाडमासा सारखे आहे. मग यांनी का आपलं संरक्षण केलं नाही? आणि म्हणून बाबासाहेबांनी ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनाही अकालपट्टी केली. आपल्या लोकांनी जर हे डोक्यात घेतलं आणि ज्यांच्या डोक्यात आहे ब्रह्मा विष्णू महेश, त्यांची कधी प्रगती होणार नाही. कारण ते काल्पनिक आहे, ते दगड हे दगड, हे सर्व काही कामाचे नाहीये. कोणतं काय संरक्षण केलं सांगा त्यांनी? हे जे तुम्हाला उदाहरण देऊन सांगतोय मी, याच्यात कुठं काय त्यांनी संरक्षण केलेलं आहे का? कुठं आपला त्याचा जन्म झालेला आहे असं कुठं? या एवढी भारताची जनता आहे, एवढे भारताचे जे ब्राह्मण लोक आहेत, त्यांचा कोणीतरी सांगावं की आमचा जन्म तोंडातून झालेला आहे. कोणी सांगत नाही, कोणी पुढे येत नाही. मग या खोट्या गोष्टी आहेत साऱ्या. म्हणून बाबासाहेबांनी ही प्रतिज्ञा केली आहे, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची पूजा करणार नाही. परंतु आपण ही प्रतिज्ञा घेतो का? नाही घेत. आपल्याला माहितच नाही. का माहित नाही? कारण आपण इथं बुद्धाचं ज्ञान ऐकलं आणि तिकडे जाऊन त्याच्या ज्ञानात आपण सहभागी होतो. आणि म्हणून हे विद्रुपीकरण चालू आहे. जे 14 एप्रिलचं जे विद्रुपीकरण आहे ना, हे त्याच्याच कारण चालू आहे. कारण प्रतिज्ञाचा आपल्याला, या 22 प्रतिज्ञाचा काही लाभ झाला नाही.
आणि म्हणून आपल्याला हा धम्म जर समजायचा असेल तर बाबासाहेबांचा धम्म हा समजणं अत्यंत गरजेचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत बाबासाहेबांचा धम्म आपल्याला समजत नाही तर बुद्धाचा धम्म तर समजू शकत नाही, समजू शकत नाही. कारण बाबासाहेबांनी 60 मध्ये एकदम चांगल्या पद्धतीनं पूर्ण बुद्ध धम्म समजून सांगलेला आहे 22 प्रतिज्ञामध्ये. परंतु आपण त्या कधी उघडून पाहिल्या नाही. आपल्याला आता कुठं थोडंफार त्रिसरण पंचशील यायला लागलं, त्याच्यानंतर आपल्याला जर थोडं थोडं म्हणजे यायला लागलं, आता थोडं आपण इकडे यायला लागलो, तरी पण एवढे विहार, सुंदर सुंदर विहार औरंगाबाद मध्ये आहे, औरंगाबादच्या बाहेर पण आहे. आम्ही प्रत्येक शहरात फिरतो, परंतु त्या विहारावर कोणीही जात नाही. बाबासाहेबांची सुंदर मूर्ती आहे, भगवंताची सुंदर मूर्ती आहे, पण धूळ खात पडलेली आहे, कोणी तिथं जात नाही. याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, आपल्यामध्ये श्रद्धा नाही, आपल्यामध्ये एकी नाही, आपल्यामध्ये प्रेम नाही, सद्भावना नाही. एखादा भिक्षू जर राहत असेल एखाद्या विहारला, त्याच्याकडे कोणी पाहत नाही, त्याला काय कमी आहे, काय कमी म्हणतात त्याला. उलट काही लोक तर असे नजर ठेवतात, भिक्षूनं काही आणलंय का. तर इथपर्यंत परिस्थिती आपल्या समाजाची आहे. म्हणून ह्या ज्या 22 प्रतिज्ञा आहे याच्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या आहे. आता जी पुढची प्रतिज्ञा आहे ती आहे, मी राम, कृष्ण आणि गौरी गणपती यांना मानणार नाही, त्यांची आराधना करणार नाही. तर बघा रामानं काय केलं. आपण जरी बौद्ध धर्मात असलो तरी रामाविषयी आपल्याला भरपूर माहिती आहे. ज्याला माहिती नसेल अशांनी वरबोट करा बरं. असं कोणीच नाहीये भारतामध्ये की ज्याचं रामाची विषयी माहिती नाही. राम हा एकदम गेलेली केस आहे. स्वतःची बायको गरोदर असताना तिला जंगलात नेऊन सोडलं तर तो कसला देव होऊ शकतो. तिच्या पोटात बाळ होते आणि तिला जंगलात नेऊन सोडलं तर तो देव कसा होऊ शकतो. देवासाठी सदाचार लागतो, देवासाठी शील लागतं. त्याला कोणत्या पद्धतीचे शील, जो बायकोवर विश्वास ठेवत नाही आणि अग्नी परीक्षा करायला लावतो, तो कसला देवाला, तो कसला देवाला. रामानं अत्यंत असे हाल त्या सीताचे केलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यानं असे बरेचसे वाईट काम सुद्धा केलेले आहे आणि म्हणून तो देव मानण्याच्या लायकीचा नाहीये. म्हणून बाबासाहेबांनं या रामाविषयी सांगितलेलं आहे की मी याला देव मानणार नाही, कारण तो स्वतःच्या बायकोची रक्षा करू शकत नाही. म्हणून त्यानं काय केलं, माकडांना पाठवलं, बायकोकडं वानरांना. त्याच्याकडून काही नाही झालं तर माकडाला पाठवलं तिथं, जा माझ्या बायकोचा संदेश घेऊन ये, मी देखील जिवंत आहे. मग त्याला स्वतः संरक्षण करता येत नाही, तो जगाचं काय संरक्षण करेल. तो जर देव आहे ना, मग त्याला त्याची बायको उचलून आणायला पाहिजे होती, देव होता तर गुप्त होऊन काही असेल ते. परंतु त्याला तसं करता आलं नाही, कारण त्याच्यामध्ये काही गुणच नाहीये ना. आणि म्हणून बाबासाहेबांना नाकारलं त्याला, रामाला याच्यासाठी नाकारलं कारण त्याचं जे कॅरेक्टर आहे तो कॅरेक्टरलेस माणूस आहे. स्वतःच्या बायकोवर विश्वास ठेवला नाही, स्वतःच्या बायकोला जंगलात त्यानं पाठवलं गरोदर असताना, अग्नी परीक्षा करायला लावली, तर हे चांगले गुण नाही. आता कृष्ण म्हटलं तर तुम्हाला माहितच आहे कृष्णाच्या काय काय लीला आहे. त्या कृष्णानं तर हदच पार केलेली आहे. कृष्ण म्हणे, ज्या स्त्रिया पहिल्या त्यांना बाथरूम नव्हते तर त्या नदीवर आंघोळीला जात होत्या आणि नदीवर आंघोळीला जात असताना तो त्यांचे जे कपडे आहे तो ते कपडे जमा करून वर झाडावर जाऊन बसत. आता हे कुठपर्यंत चांगलं आहे, देवाचं कर्तव्य आहे काही. आता जर एखादी बाई आंघोळ करत असली तर लोक म्हणतात तिकडे जाऊ नको बाळा, दीदी आंघोळ करते, जाऊ नको तिकडे. खेड्यामधली परिस्थिती, हा तिकडे जाऊ नको, मम्मी आंघोळ करते. तर याच्यावरून एक पूर्वीची गोष्ट आहे ती कशी, तर पार्वती आंघोळीला बसली. मग पार्वती आंघोळीला बसली, तिच्या अंगावर एवढा मळ झाला की त्याचा गोळा तयार केला तिनं आणि त्याच्यापासून त्या संरक्षणासाठी त्याचा मुलगा तयार केला. पटतंय का तुम्हाला ते? मळापासून मुलगा तयार केला
आणि तो तिच्या संरक्षणासाठी दारात उभा केला. मग तिला जर एवढी कला येत होती, एखादं कुलूपच बनवता पाहिजे होतं ना. कुलूप लावून द्यायचं, चावी आपल्या जवळ ठेवायची. काय मग त्या मुलाची गरज होती? हे का नाही, काय गरज होती? परंतु हे जे सारे थोतांडे रचलेले हे भ्रमिष्ट करायचे काम आहेत फक्त, दुसरं काही नाही. आणि मग तो शंकर येतो आणि शंकर आल्यानंतर म्हणतो की मला घरात जाऊ दे, कारण शंकराला माहित नाही तर मळाचा तयार केलेला आहे. मग शंकराला माहित नाही हा कोणाचा मुलगा आहे. तो म्हणतो मी पार्वतीचा मुलगा आहे. मग त्याला ते एकदम शाळेत बसला, त्याचा बीपी वाढला. एवढा मोठा मुलगा झाला, मला कसं काय नाही पार्वतीने सांगलं, झालाच कसं काय हा, मी तर नव्हते इथे. त्याला शंका आली. तो म्हणला तू कोणाचा मुलगा असो दे, मला जाऊ दे मध्ये. ते म्हणलं नाही. मग दोघांचं युद्ध झालं. युद्ध झालं मग ते अवस्था आला असेल ना. ते का युद्ध म्हणजे काही साधं असतं का? तलवारी भाले काय असेल ते, तर त्याचा आवाज तर झाला असेल. मग पार्वती कशा पद्धतीनं आंघोळ करत होती की तिला तो आवाजच आला नाही? असं होऊ शकतं का? या सर्व अंधश्रद्धा आहे. या सर्व गोष्टी अशा भरलेल्या आहेत डोक्यामध्ये की त्या माणसाला पटण्यासारख्या, परंतु त्यात काही तथ्य नाहीये. आणि मग त्या दोघांमध्ये युद्ध झालं आणि शंकराने त्याचा मुंडकच उडवलं. शंकरानं मुंडकं उडवलं आणि तो मध्ये गेला. पार्वती आंघोळ करून बाहेर आली. ती म्हणली काय केलं तुम्ही? कारण तो पडला खाली, त्याला मुंडकं नाहीये. त्याने पाहिलं हे काय केलं शंकर, हे काय केलं तुम्ही? म्हणे मी त्याचं मुंडकं छाटणार. तो आत नव्हता युद्धात, मला तुम्ही फार मोठं पाप केलं. आताच्या आताच मला ते मुंडकं आणून त्याला जोडून द्या. आता इकडे सांगतात की शंकर हा तिन्ही जे ताळ आहेत, 3 आकाश आहे, पृथ्वी आहे आणि पाताळ आहे, हे तिन्ही ठिकाणचं शंकराला दिसतंय असं सांगते त्याचं शास्त्र. परंतु ते मुंडकं कुठे गेलं ते त्याला दिसना. मग काय चौथ्या तळात गेलं होतं ते मुंडकं, तर ते नाही दिसलं त्यांना. मग त्यानं पाहिलं, तिन्ही ताळं फिरून पाहिले, कुठे काही दिसना. मग त्यानं काय केलं की एक हत्तीचंच मुंडकं तोडून आणलं आणि हत्तीचं मुंडकं तोडून आणलं आणि त्याला बसवलं. आता सांगा, ए ग्रुपचं रक्त बी ग्रुपला चालतंय का? सी ग्रुपचं रक्त ओ ग्रुपला चालतंय का? मग एवढं मोठं हत्तीचं तोंड त्या माणसाला बसवल्यानंतर त्याचं याचं खरं दमन कमी शक्य आहे का? बरं ते ठीक आहे, इकडं माणसाचं शरीर आहे, पुढे हत्तीचं तोंड आहे. आता खाण्याचा प्रश्न जर आला, हत्ती खाईन गवत, तो माणूस पचवेल का? पचवू शकेल? कारण त्याचा हत्तीचं तोंड आहे, तो काही खाऊ शकतो ना, झाड पाला काही बी. पण माणसात ती ताकद आहे का पचवायची? माणसाला निव्वळ चिवत्या मारलेल्या आहे हिंदू धर्मानं. आणि म्हणून बाबासाहेबांना अभ्यास करून यांना सुद्धा नाकारलेला आहे. आणि आपण म्हणतो, काही लोक असं म्हणतात की आपण ह्या प्रतिज्ञा म्हणायला नाही पाहिजे, हे आपण घ्यायला नाही पाहिजे, नाही तर आपल्या माना कापतील, आपलं असं होईल, आपलं नुकसान होईल, असं करायला नाही पाहिजे. परंतु अशा ठिकाणी घ्या, कमीत कमी आपल्या बिहारला घ्या, त्याचं पालन करा, आचरण करा. नुसतं म्हणून काही फायदा नाहीये, प्रतिज्ञा घेऊन काही फायदा नाही. आचरणामध्ये जे आहे ते काय तेच खरं आहे. जे आचरण करणार तुम्ही, एक प्रतिज्ञा होत नाही, पण तिथं आचरण पाहिजे. आणि आचरण नसेल तर हा प्रतिज्ञा तुमच्या पाठ आहे, त्या काही कामाच्या नाही. आणि म्हणून बाबासाहेबांना हा राम आणि हा कृष्ण याला पण नाकारले, गौरी पण नाकारली. गौरी म्हणजे हे तर सत्यनारायण, ते पण काही कामाचे नाहीये. म्हणून हे जे बाबासाहेबांनी आपल्याला ह्या ज्या प्रतिज्ञा दिलेल्या आहे, या अशा पद्धतीने बाबासाहेबांनी ह्या नाकारलेल्या आहे. या 11 पर्यंत प्रतिज्ञा अशी आहे, नथी मे शरणंगायम बुद्धो मे शरणं वरण येते न सत्यवचन हो तुम्ही जय मंगल. पुढच्या जर 11 आपण म्हटल्या तर तुमचं जय कल्याण होणार आहे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. मला या ठिकाणी बोलण्याची बंदीचीने संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तुम्ही सुद्धा ऐकून घेतलं, तुमचा साधुवाद. साधू साधू साधू. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. साधू साधू साधू. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि,
धम्म को नमन करता हूँ, संघं नमामि, संघ को नमन करता हूँ।